पत्नीला सेकंड हँड म्हणणं आता नवऱ्याला भोवलंय। कोर्टाकडून पतीला 3 कोटींचा दंड ठोठावण्यात आलाय आणि पत्नीने घरगुती हिंसाचार कायद्याअंतर्गत पती विरोधात तक्रार दाखल केलेली होती आणि सुनावणी दरम्यान कोर्टाने हा मोठा निर्णय दिलाय। पत्नीचं दुसरं लग्न असल्याने तिचा पती तिला नेहमी सेकंड हँड म्हणून हिनवत होता असं पत्नीने कोर्टात सुद्धा म्हटलंय। महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। तर या संदर्भात माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी निखिल चव्हाण सध्या आपल्या सोबत आहेत। निखिल, नक्कीच गौरी, हा जो विषय आहे तो मुंबईतून पुढे आलेला आहे। मुंबईतील एक जे कुटुंब आहे त्या कुटुंबामध्ये कौटुंबिक हिंसाचाराची घटना आहे ती घडत होती आणि याच मुद्द्याला धरून त्या पत्नीने आपल्या पतीच्या विरोधात जो गुन्हा आहे तो पोलिसांमध्ये दाखल केला। हा संपूर्णपणे खटला आहे तो न्यायालयामध्ये गेल्याच्या नंतर न्यायालयाने देखील ही सुनावणी देताना पूर्णपणे त्या पत्नीचं ऐकून घेतलेलं आहे आणि ह्या केसमध्ये प्रामुख्याने पती आहे तो आपल्या पत्नीला सेकंड हँड म्हणून हिनवत होता आणि मानसिक हिंसाचार असेल त्यासोबतच फ्रस्ट्रेशन त्या पत्नीला आलेलं होतं। याच संपूर्णपणे जो वाद आहे तो कोर्टात गेल्याच्या नंतर कोर्टाने पतीला 3 कोटींचा जो दंड आहे तो ठोठावलेला आहे आणि यामध्ये सेकंड हँड म्हणण्याच्या कारणावरून त्याला हा जो दंड आहे तो ठोठावण्यात आलेला आहे। नक्कीच ज्या पत्नीचं दुसरं लग्न होतं परंतु ज्या हिनवण्याच्या प्रकरणावरून आता हा जो प्रकार आहे हा दंड ठोठावण्यात आल्याचं सध्या समजतंय। धन्यवाद निखिल दिलेल्या माहितीसाठी।